नमस्कार मित्रांनो, मी ब्रह्मानंद मोरे आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय। बघा, जी ग्रामसेवक भरती आहे तर ग्रामसेवक भरती आता जवळ आलेली आहे। नुकतीच म्हणजे जून जुलै मध्ये काय तुमची ग्रामसेवक भरती होईल। तर बघा मित्रांनो, या भरतीमध्ये तुम्हाला सिलेक्शन जर करायचं असेल, तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर जवळपास आतापर्यंत काही कट ऑफ जे आलेले आहेत बाकी परीक्षांचे त्या अनुषंगाने जवळपास 180 प्लस मार्क तुम्हाला असेल। बघा, तुम्हाला जर रिझल्ट जर आणायचा असेल तर रिझल्ट तुमचा किती 80 प्लस म्हणजे जवळपास 85-86 पर्यंत तुमचे काय मार्क असले पाहिजे। पण मिनिमम जवळपास सर्वांनी टार्गेट ठेवा अभ्यास करताना की 180 प्लस मार्क आपल्याला मिळाले पाहिजे। म्हणजे जो काही 85 ते पुढचा जो काही काल करते मार्क असतील तुमचे, हेच तुमचा काय निकाल घोषित ठरवणार किंवा यावर तुमचा निकाल अवलंबून आहे। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 180 प्लस मार्क कसे मिळवायचे, कोणते टॉपिक फोकस करायचे त्या बाबतीत, त्याचबरोबर काय संपूर्ण नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे काय करा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। बघा मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही हे लक्षात घ्या की जी काही ग्रामसेवक भरती आहे तर ग्रामसेवक भरतीचा नेमका अभ्यासक्रम काय आहे। बघा, कोणताही पेपर देण्यापूर्वी आपण काय सर्वप्रथम त्याचा अभ्यासक्रम माहिती असला पाहिजे आणि त्याच्यावर आपण ठरवायचे कोणते टॉपिक जास्त फोकस करायचे आणि कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे त्यानुसार काय आपण अभ्यास केला पाहिजे। तर बघा, सर्वात प्रथम लक्षात घ्या की नेमकं प्रश्न संख्या काय, याचा पॅटर्न कसा आहे। जे काही ग्रामसेवक भरती आहे तर या ग्रामसेवक भरतीचा पॅटर्न कसा आहे, तर एकूण लक्षात घ्या की सोपं की एकूण 100 क्वेश्चन आहेत। किती क्वेश्चन संख्या विषय याच्यामध्ये ध्यानात घ्या, 100 क्वेश्चन आहेत। 200 मार्कासाठी किती 200 मार्कासाठी किती 100 क्वेश्चन विचारले जातात। तर त्याचं विभागणी जी आहे तर मराठी आहे। बघा, तुमचं मराठी भाषा जो काही तुमचं मराठी व्याकरण आहे यावर प्रश्नाची संख्या किती आहे, तर याची प्रश्नाची संख्या आहे 15, 30 गुणासाठी। कालावधी लक्षात घ्या, वेळ 2 तासाचा पेपर असतो तुमचा। हा पेपर किती 2 तासाचा पेपर तुमचा असतो। त्यानंतर इंग्रजी आहे तर इंग्रजीला सेम 15 मार्क, सॉरी 15 क्वेश्चन 30 मार्कासाठी। सामान्य ज्ञान जीके जीएस हे बी सुद्धा तुम्हाला किती 15 क्वेश्चन याच्यावर विचारतील 30 मार्कासाठी। आणि जो राहिलेला आहे बौद्धिक चाचणी म्हणजे तुमचा बुद्धिमत्ता चाचणी, तर हा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न क्वेश्चन 30 मार्कासाठी आहे। बघा, आता जो महत्त्वाचा टॉपिक तुमचा जो आहे की सर्वात जास्त कोणत्याला वेटेज द्यायचे की सर्वात जास्त कशाला भर द्यायचे। बघा, जो काही तुमचा तांत्रिक घटक आहे, बघा मित्रांनो, तांत्रिक घटकावर जवळपास तुम्हाला किती 40 प्रश्न विचारले जातात। बघा, 40 क्वेश्चन त्याचे तांत्रिक घटकाला आणि मार्क किती 80, म्हणजे जवळपास तुम्हाला एवढं वरचं जेवढं केलं तेवढं केल्यानंतर तुम्हाला 120 मार्क आहेत। परंतु जर तुम्ही हा टॉपिक एकटा जर केला तर या तांत्रिक घटकावर जवळपास तुम्हाला किती 80 प्रश्न तुमचे 80 मार्क तुमच्या याच्यामधून कव्हर होतात। इथपर्यंत क्लिअर। बघा, तर मग आता जवळपास आपल्याला जर 180 प्लस किंवा जर पास व्हायचं किंवा हे करायचं असेल तर आपल्याला नेमके कोणत्या विषयामध्ये किती मार्क घ्यायचे। बघा, कोणत्या विषयामध्ये किती आपल्याला मार्क आले पाहिजे। सर्वात प्रथम ही बाब लक्षात घ्या की आपण एक टार्गेट ठेवा की या विषयामध्ये एवढे मार्क आले पाहिजे किंवा येतात किंवा यायलाच पाहिजे। तर बघा, जो काही मराठी आहे, मराठीमध्ये समजा आपण गृहीत धरा किती 14 क्वेश्चन बरोबर आले तुमचे, किती मराठीमध्ये 14 येतं। इंग्रजी थोडं आपल्याला अवघड वाटते तर इंग्रजी अवघड वाटते, इंग्रजीमध्ये गृहीत धरा 12 क्वेश्चन तुमचे बरोबर येतात, किती 12। त्याचबरोबर तुमचा कुठे सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान मध्ये सुद्धा तुमचे किती क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे, तर सामान्य ज्ञान मध्ये सुद्धा किती 12, म्हणजे काय जास्त विषय येतं याच्यामध्ये 12। बुद्धिमत्ता चाचणी इथे समजा गृहीत धरा, इथे सुद्धा तुम्हाला किती मार्क यायला पाहिजे, तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सुद्धा तुम्हाला 12 क्वेश्चन यायला पाहिजे, किती 12। इथपर्यंत क्लिअर। हा झाला वरचा की इथून तुम्हाला इतके मार्क हे यायला पाहिजे। आणि त्याचबरोबर तुम्हाला जवळपास जो काही पुढचा भाग राहिला तुमचा ते झाले 12 12 36 अशा प्रकारचे किती झाले, तर हे मार्क झाले तुमचे जवळपास 35 तुमचे इकडे होतात, किती 35 क्वेश्चन इथे झाले तुमचे, म्हणजे 35 दोन्ही किती झाले 70 मार्क। बघा, हे जो एवढा भाग आहे 70 याचा झाले 70 मार्क तुमचे इथे काय कव्हर होत आहेत, किती 70 मार्क तुमचे इथे कव्हर झाले। बघा, मग याच्यामध्ये जो रिस्क पुढचा जो भाग आहे की तुमचा समजा अभ्यास चांगला झाला तर तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये समजा तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो, एखादा क्वेश्चन अजून बरोबर येऊ शकतो किंवा आपण बरोबर यायला पाहिजे। परत गृहीत धरा की तुमचा बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर तुमचा चांगला सराव असला, चांगला हातखंडा असला, याच्यामध्ये तुम्हाला समजा 1 मार्क मिळू शकतो, म्हणजे 1 क्वेश्चन येतोय, 1 क्वेश्चन जवळपास इकडे बरोबर आला म्हणजे तुमचे जवळपास किती झाले, हे 2 2 किती झाले 74। बघा, 74 मार्क तुम्हाला काय यायला पाहिजे। जो काही नॉन टेक्निकलचा भाग आहे तर नॉन टेक्निकलच्या भागामध्ये तुम्हाला जवळपास तुमचे 74 मार्क हे बरोबर यायला पाहिजे। त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग राहिला की तांत्रिक घटक। बघा, तांत्रिक घटक, तर तांत्रिक घटकामध्ये काय जवळपास तुम्ही नाही म्हटलं तरी काय व्हायला पाहिजे, तुमचे तांत्रिक घटकामध्ये जवळपास 35 क्वेश्चन यायलाच पाहिजे, किती 35 क्वेश्चन। 35 क्वेश्चन कोणते तांत्रिक घटक मध्ये तुमचे 5 योग्य उत्तर बरोबर यायला पाहिजे। 35 दोन्ही किती झाले 70, बघा किती 70, म्हणजे जवळपास तुमचे किती 35 दोन्ही 70 मार्क तुमचे इथे कव्हर होतात। 70 मार्क इथपर्यंत कव्हर झाले। मग त्याचबरोबर तुम्हाला इथं लक्षात घ्या की हे जवळपास किती 178 च्या दरम्यान जाते, किती 178।
बघा 178 जवळपास तुमच्या मार्कापर्यंत येऊन जाते. मग राहिला 1-2 मार्क आपल्याला असा मिळू शकतो. म्हणजे पुढचे जे राहिलेले आहेत तर तिच्यावर आपण काटकसर करायला पाहिजे, म्हणजे कोणत्या याच्यामध्ये आपण जास्त मार्क घेऊ शकतो. इथे बी समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन वाढला, तुमचे इथे मार्क वाढतात 72, तर तिकडून अशा प्रकारे तुमचे हे तिथे मार्क तुम्हाला यायला पाहिजे. तर बघा मग अभ्यास काय मराठीमध्ये तुम्हाला जवळपास नॉन टेक्निकल मध्ये लक्षात घ्या. नॉन टेक्निकल मध्ये अभ्यासक्रमामध्ये समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, शब्दसमूह आहे, वाक्यरचना, वाक्याचे प्रकार, वाक्याची त्रुटी काय येतं, त्यानंतर शब्दांच्या जाती कोणत्या येतं, प्रयोग काय, समास काय, अलंकार, म्हणी, यावर काय तुम्हाला वाक्यप्रचार अर्थ, यावर उपाययोजना, उतारावर प्रश्न. बघा आयबीपीएस पॅटर्न आहे. आयबीपीएस पॅटर्न समजलं तुम्हाला काय महत्त्वाचं येतं, काय या याच्यामध्ये तुम्हाला उतारावर प्रश्न विचारले जातात. बघा त्यानंतर कोणतं आहे, इंग्रजी भाषा. बघा इंग्रजीमध्ये तुम्हाला काय जनरल व्होकॅब्युलरी, जास्तीत जास्त भरपूर द्यायचं तुम्हाला व्होकॅब्युलरी. जे काही सिनोनिम आहे, अँटोनिम आहे, यावर प्रश्न विचारतात. त्याचबरोबर सेंटेन्स ऑफ स्ट्रक्चर वाक्याची रचना कशी आहे, त्यानंतर सेंटेन्स, त्यानंतर एरर डिरेक्शन, ग्रामर आहे, स्पार्ट ऑफ स्पीच, तुम्हाला सब्जेक्ट वर्ब अरेंजमेंट, टेन्स, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, व्हॉइस काय आहे, त्यानंतर यूज ऑफ द ऍडम फेस किंवा देअर मिनिंग, त्यानंतर कंपोजिशन पॅसेज. बघा लक्षात घ्या, इथं काय तुम्हाला उतारा आहे, इथे काय उतारा आहे, इंग्रजीमध्ये तुम्हाला उतारा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा काय तुम्हाला उतारा आहे. त्यामुळे काय उतारावर सुद्धा आपण फोकस करणं काय गरजेचं आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा तुम्हाला आहे, तर त्याच्यामध्ये काय वाचायचं, आधुनिक भारताचा इतिहास आला तुम्हाला, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था काय, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन कशा प्रकारे चालतं, पंचायत राज काय आहे, महाराष्ट्रातील कोणते समाज सुधारक येतं, चालू घडामोडी लक्षात घ्यायच्या, कृषी आणि ग्रामीण विकास काही योजना वगैरे येतं, संबंधित जिल्ह्यातील भूगोल, जसा त्या ज्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरला तिथचा भूगोल आपल्याला माहिती असला पाहिजे, किंवा हवामान इत्यादी स्थानिक बाबती आपल्याला माहिती असेल. बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय तुम्हाला विचारले, रिजनिंगमध्ये सामान्य बुद्धिमापन आकलन कशा प्रकारे आहे आपलं, तर्क अनुमान आहे, तर्कावर आधारित, अंकगणितवर आधारित काही तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. हे कोण झालं नॉन टेक्निकलचा. बघा आता सर्वात महत्त्वाचा भाग जो राहिला आपला तुमचा तांत्रिक घटक. बघा तांत्रिक घटक सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग आहे. ग्रामसेवक मधला 40 प्रश्न आहेत, तुम्हाला 80 मार्क आहेत. किती 80 मार्कासाठी तुम्हाला 40 प्रश्न आहेत. जवळपास तुमचे 35-36 क्वेश्चन तुमच्या याच्यामध्ये बरोबर यायला पाहिजे, तर तुमचा रिझल्ट कसा हा निश्चित आहे किंवा येतो. बघा मग तांत्रिक घटकामध्ये कोणकोणते विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत किंवा आपल्याला हे करायचे. बघा सर्वात प्रथम आहे समाजशास्त्र विषयक ज्ञान. बघा समाजशास्त्र विषयक ज्ञान हा तुमचा कोणता आहे, पहिला टॉपिक आहे. कोणता तांत्रिक घटकामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला टॉपिक म्हणजे समाज मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र विषयक ज्ञान. मग समाज मानसशास्त्र म्हणजे काय हे तुम्हाला जाणून घ्यायचंय. त्यानंतर काय समुदाय संस्था आणि समाज सुधारकाचे योगदान इतिहासामधले आणि सामाजिक समस्या. बघा मित्रांनो याच्यामधील जो काही समाजशास्त्राचा जो काही भाग आहे हा संपूर्ण भाग मी जवळपास फ्री मध्ये सर्वांना देत आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशन लिंक दिले, त्रिशा फाउंडेशन ऍप आपलं तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करा, त्याच्यावर जा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक बॅच दिसेल तांत्रिक घटकची. तर तांत्रिक घटकाच्या बॅच मध्ये हा जो भाग आहे कोणता समाजविषयक ज्ञान, तर समाज मानसशास्त्र म्हणजे काय एकदम सखोलपणे डिटेलपणे अभ्यासलेला आहे. व्हिडिओ तुम्ही बघा, अगदी फ्री मध्ये व्हिडिओ आहे तुमचा, नक्की त्याच्यामुळे तुमचे हे मार्क एकही मार्क तुम्हाला याच्या बाहेर जाणार नाही. अत्यंत व्यवस्थितपणे नमूदपणे हे काय याच्यामध्ये भाग कव्हर केलेला आहे. बघा समुदाय संस्था हा सुद्धा मी त्याच व्हिडिओ मध्ये दिलेला येतो, ऍप मध्ये फ्री आहे. समाज सुधारकाची योजना, समाज सुधारकाचा काही व्हिडिओ टाकलेले येतं आणि काही सामाजिक समस्या सुद्धा आपण घेतलेल्या आहेत, युट्यूबवर सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर काय आपण आपल्या ऍप मध्ये सुद्धा त्या फ्री दिलेल्या आहेत. त्यामुळे काय करा हा भाग तुमचा जवळपास इथं बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. बघा त्यानंतर पुढचा जो आला पंचायत व्यवस्था. पंचायत राज व्यवस्थेमध्ये तुम्हाला काय सगळ्यात प्रथम 73वी घटनादुरुस्ती अभ्यास आहे. बघा एक घटनादुरुस्ती पाठात करून घ्या, पण ती 73वी जी घटनादुरुस्ती आहे, 73वी घटनादुरुस्ती तुमची काय पाठ म्हणजे पाठात असला पाहिजे, कधी कधी झाली, काय काय बदल झाले, कोणकोणते झाले, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग हा बी काय केलेला आहे, हा बी भाग आपण काय युट्यूबला सुद्धा घेतलाय, युट्यूबवर सुद्धा याचा व्हिडिओ आहे आणि ऍप मध्ये सुद्धा काय याचा डिटेल व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तो बी कसा आहे फ्री. बघा लक्षात घ्या सर्व कसं आहे फ्री. फ्री मध्ये तुम्हाला हे तिथं पाहायला मिळेल. त्यामुळे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था हे सुद्धा तुम्हाला अभ्यासायचं आहे. बघा पुढचं एक महत्वाचं आहे कृषी विषयक ज्ञान. बघा कृषी विषयक ज्ञानामध्ये काय कृषी मुद्दात्व काय तर पीक उत्पादन तंत्रज्ञान कशा प्रकारे, फलोत्पादन कशा आहे, पीक संरक्षण कसं केलं पाहिजे आपण, कृषी अवजारे काय आहेत, कृषी विस्तार. बघा कृषी विस्तार अत्यंत एक महत्वाचा भाग आहे तुमचा. याच्यावरचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे. जवळपास संभाव्य कशा प्रकारे तुम्हाला विचारले जातात प्रश्न तुम्ही आपल्या युट्यूबवर तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर काय सहकार पतपुरवठा, पशुसंवर्धन, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृद संधारण, पर्यावरणीय बदल. बघा पर्यावरणीय बदल सुद्धा तुम्हाला याच्यात अभ्यास आहे. म्हणजे जवळपास जास्तीत जास्त याच्यामध्ये महत्वाचा भाग कोणता आहे तुमचा
त्यांचे काही कृषीची मूलतत्वे जवळपास माहिती आहे. फलोत्पादन तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. पीक संरक्षण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कृषी अवजारे हे तर आधुनिक शेती प्रणाली म्हणजे आपण शेतीत थोडंफार आल्यामुळे काय आपल्याला असेच माहिती आहे की कोणकोणते आहेत. सहकार पतपुरवठा कोणकोणते आहेत किंवा पशुसंवर्धन रेशीम उद्योग काय आहेत, सेंद्रिय कृषी काय इत्यादी तुम्हाला घटक काय अभ्यास आहेत. जवळपास याचे सर्व नोट्स आपण काय फ्रीमध्ये ॲपमध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे काय करू तुम्ही ॲप डाउनलोड करा किंवा मला तुम्ही संपर्क करू शकता. बघा मला नंबर लक्षात घ्या 73 87 50 5802 हा नंबर आहे. यावर तुम्ही मला संपर्क करू शकता. बघा पुढचा एक भाग याच्यामध्ये तांत्रिक मधला पुढचा इतर घटक मध्ये मग इतर मध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे. बघा सर्वात प्रथम आहे तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय. तर आपत्ती व्यवस्थापन हे काय केलेलं आहे हे सुद्धा आपण आपल्या युट्यूबवर तसेच आपल्या ऍपवर हे काय फ्री याचा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. बघा ग्रामसेवक भरती आहे त्याचबरोबर ते आरोग्य सेवक भरती आहे. दोन्ही ठिकाणी हा कॉमन टॉपिक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय. बघा त्यानंतर पुढचा भाग आहे महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था कशा प्रकारे केंद्र आणि राज्याने पुरस्कृत ग्रामीण विकासासाठी कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत. बघा योजना पण आपण घेतलेल्या आहेत. योजना तयार तुम्ही वेळ मिळाला एकदा बघून घ्या. त्यानंतर संगणक मूलभूत संगणक हा सुद्धा आपला व्हिडिओ लवकर येऊन जाईल ऍपमध्ये सुद्धा आणि युट्यूबला सुद्धा. माहिती तंत्रज्ञान कायदा युट्यूबवर टाकलेला आहे त्याचबरोबर ऍपमध्ये सुद्धा तुम्हाला हा उपलब्ध आहे. म्हणजे याच्याही बाहेर तुमचा एकही मार्क जाणार नाही. जैवविविधता तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. तर मित्रांनो हा कोण झाला तांत्रिक घटक. म्हणजे एवढा भाग तुम्हाला काय चांगल्या प्रकारे कव्हर करायचा आहे. तर तांत्रिक घटकामध्ये बऱ्यापैकी भाग आपण काय युट्यूबला सुद्धा घेतलेला आहे आणि युट्यूबला सुद्धा घेतोय आणि ऍपमध्ये सुद्धा काय फ्रीमध्ये दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाचा तांत्रिक घटकासाठी एक महत्त्वाचा एक उपक्रम आपण सुरू केलेला आहे. एकदम प्रांजळ असा प्रयत्न आहे की ग्रामसेवक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आपण चालू केलेला आहे. बघा की ग्रामसेवक जी भरती आहे तर ही भरती IBPS पॅटर्न घेणार आहे. आपल्या सर्वांना आता माहितीच आहे IBPS पॅटर्न म्हणल्यावर किती 5 पर्याय असतात. पर्याय किती याच्यामध्ये 5 पर्याय असतात. तर त्यामध्ये काय संपूर्ण जे काही तांत्रिक घटकावर आधारित काय केलेलं आहे आपण 500+ MCQ म्हणजे संभाव्य प्रश्नांचं काय आपण एक फ्री अशी PDF देतो. किती फ्री 500+ MCQ आपण PDF स्वरूपात तुम्हाला काय क्वेश्चन देत आहोत. मग हे क्वेश्चन तुम्हाला मिळतील कुठे कसे काय मिळतील. तर बघा मित्रांनो हे क्वेश्चन मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं अत्यंत सोपं आहे. गुगल प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला त्रिशा फाउंडेशन लक्षात घ्या त्रिशा फाउंडेशन नावाचं ऍप तुम्हाला काय करायचंय डाउनलोड करायचंय. ज्यावेळेस तुम्ही प्ले स्टोअरला जासाल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा एक लोगो दिसेल बी नावाचा. तर हे ऍप तुम्ही डाउनलोड करायचंय रजिस्ट्रेशन करायचंय त्याच्यामध्ये जायचंय तर तुम्हाला काय ही PDF मिळून जाईल. म्हणजे तांत्रिक घटक जवळपास सगळं जे काही तांत्रिकचा भाग आहे सगळे तुम्ही काय करा एकदा डोळ्या घालून टाका. तुम्हाला आवडले तर तुम्ही परत वाचा नाही आवडले ऍप काढून टाका किंवा वाचू नका. परंतु काय एकदा डोळ्या पेपर पूर्वी एकदा तुम्ही नक्की याचा हे करा सराव करा किंवा बघून घ्या म्हणजे तुम्हाला थोडं फुल ना फुलाची पाकळी याचा फायदा होईलच. बघा त्यानंतर काय काही PDF नोट्स आपण टाकतोय टेलिग्राम चॅनलवर की ना MPSC ऑल इन वन नावाचा आपलं टेलिग्राम चॅनल आहे. याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऍपची आणि टेलिग्रामची लिंक सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या प्रकारे मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे हे टॉपिक तुम्ही महत्त्वपूर्ण काय करा फोकस करा. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अजून काही जर कोणाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. 73 87 50 5802 हा माझा नंबर आहे. यावर तुम्ही मला संपर्क करा. तुम्हाला योग्य ते माहिती देण्याचा काही एक प्रयत्न करेल किंवा माहिती देईलच. चला मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा काळजी घ्या.